नमस्कार. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य प्राध्यापक शिरोडे सर, पर्यवेक्षक असणारे बदाणे सर, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे सभासद असणारे प्राध्यापक सुधीर भोसले सर आणि उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनींनो, शिरोडे सरांच्या बोलण्यात येऊन गेलं की याच विषयावर याच ठिकाणी आणि बहुतांशी याच लोकांसमोर बोलण्याची ही तिसरी वेळ. त्यामुळं मोहिनी कुलकर्णी मॅडमनी मगाशी शुभेच्छा दिला, मला बरं वाटलं, जरा धीर आला. नावात जरी धीर असला तरी तो परत एकदा एकवटावा लागतो, त्यामुळं धीर आला जरा. माझा विषय मी मोजक्या वेळातच पूर्ण करणार आहे, पण विषयाबद्दल बोलण्यापूर्वी मला काही 2-3 गोष्टी माझ्याकडून सांगायच्यात आजच्या बोलण्याच्या संदर्भात. आज माझी सगळ्यांच्या समोर बोलण्याची भूमिका काय आहे असं मी ज्यावेळेला विचार करायला लागलो, त्यावेळेला मला जुन्या एका मराठी चित्रपटामधलं लक्ष्मीची पावलं नावाचा चित्रपट आहे, त्याच्यातलं एक गाणं आठवलं आणि त्या गाण्याचे शब्द आहेत. प्रसंग वेगळा आहे परंतु गाण्याचे शब्द मला जरा योग्य वाटले. ते शब्द असे आहेत: माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन ऐकशील कारे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्यासमोर बोलताना या मातीचं गुणगान करणं एवढीच माझी एक नम्र भूमिका आहे. आणि आपण सगळेजण जाणतो, संगीतातले जाणकारही आहेत आपल्याकडे, जावळे सरांच्यासारखे स्वतः चांगलं गाणं म्हणणारे. संगीतामध्ये काही वेळेला एखादा वर्ज्य स्वरसुद्धा लागतो, जो तिथं अपेक्षित नाही तो लागतो. त्यामुळे बोलताना जरा अंगात संचारल्यासारखं झाल्यामुळे कदाचित आवाजाची पट्टी वाढू शकते, एखादा शब्द वेडावाकडा जाऊ शकतो. परंतु आपल्याच बंधू भगिनींच्या समोर बोलायचं असल्यामुळे ती एक खात्री मनात आहे की तो वेडावाकडा मनात नाही आहे, बोलण्यात आलेला असेल पण तो मुळात मनात नाही, याच्यावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे हे मातीचं गायन करत असताना या मातीची थोरवी ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं वाढवली, असे ज्यांना मोजता येणार नाही असे स्त्री पुरुष होऊन गेले. त्यामुळे आजच्या बोलण्याच्या ओघामध्ये सगळ्यांचीच नावं घेतली जातील, ज्यांची घ्यायलाच पाहिजेत अशी कदाचित घेतली जातील असं वाटत नाही, थोडं वेगळ्या पद्धतीनं विषय मांडायचा असल्यामुळे. परंतु अशी ज्यांची नावं घेतली गेली नाहीत त्याच्या शक्यता 2-3 असू शकतात. एकतर मी आज बोलताना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं ठरवलं हे एक असू शकतं. दुसरं असू शकतं की मला ते माहितीच नाही, माझ्या वाचनात ते आलेलं नाही, त्यामुळे तो संदर्भ कदाचित मला माहिती नाही असंही असू शकतं. तिसरी गोष्ट अशी असू शकते की बोलता बोलता विसरायला होतं मला स्वतःला, त्यामुळे बोलताना आठवलं पण ते विसरलं असं पण होतं. तर अशा 2-3 शक्यता आहेत. आणि अजून एक, बोलता बोलता क्वचित काही व्यक्तींचा उल्लेख होईल, कदाचित तो एकेरी असेल, कदाचित काही वेळेला जातीचा पण उल्लेख येऊ शकतो. परंतु एकेरी उल्लेख करताना, जातीचा उल्लेख करताना मनामध्ये मात्र जातीयता नाही. आईला अहो आई म्हणण्याची पद्धत भारतात नाही, अगं आईच म्हणतो, म्हणजे तिच्याबद्दल मनात प्रेम नाही असं होत नाही. त्यामुळं या सगळ्या मर्यादा पाळून आपल्यासमोर विषय ठेवताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि ही संधी आपल्या महाविद्यालयाच्या अधिकारी मंडळींनी मला पुन्हा एकदा दिली, त्याबद्दल अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा, असं गोविंदाग्रजांनी वर्णन केलं. आणि गोविंदाग्रजांनी वर्णन केलं ते महाराष्ट्रातलेच होते. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक सुपुत्राला आणि प्रत्येक सुपुत्रीला आपल्या या जन्मभूमीचा अभिमान असणार याच्यात नवलते काय. परंतु एके ठिकाणी असं म्हटलं गेलं, आपल्या बुद्धीची तीक्ष्णता, दीर्घोद्योग, साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि कोणताही विचार अंमलात आणण्याची अत्यंतिक शक्यता ज्यांच्या ठिकाणी आहे
अशा गुणांचा समुच्चय झाल्यामुळे आज तरी भारतामध्ये महाराष्ट्रातील लोकांची बरोबरी करेल असा कोणीही दिसत नाही. हे उद्गार कोणा महाराष्ट्रात जन्मलेल्या व्यक्तीचे नाही. इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचं हे वचन आहे. आणि ज्यावेळेला या जदुनाथ सरकारांचं वचन आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की महाराष्ट्राच्या अनेक गुणांचा समुच्चय एका तटस्थ निरीक्षणानंतर आपल्या समोर प्रकट झालेला दिसतो. आणि हे तटस्थ निरीक्षण कशातनं आलं असेल बरं असं मी ज्यावेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला एक प्रश्न सहज मनामध्ये येतो की पूर्ण जगामध्ये ज्याचं नाव घेतलं पाहिजे असं भारतातलं प्रेमाचं प्रतीक कोणतं आहे असं म्हणल्यानंतर पटकन तोंडाशी उत्तर येतं. आपण अनेक जण अनेक वेळेला ते देतो आणि ते म्हणजे आग्र्याला असणारा शुभ्र संगमरवराचा ताजमहाल आहे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की हे प्रेमाचं प्रतीक या महाराष्ट्र भूमीत आहे. इथून जवळपास 200-250 किलोमीटर अंतरावरती आहे. 8व्या शतकामध्ये राजा कृष्ण जो त्या ठिकाणी राज्य करत होता त्याच्या पत्नीनं हट्ट धरला की जोपर्यंत एका भव्य मंदिराचा कळस मी आपल्या राज्यात बघत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. महाराजांनी दवंडी पेटवली. कारागीर धावून आले आणि 2-3 दिवसातच त्यांनी कळस दाखवला. आधी कळस मग पाया हा चमत्कार घडला तो पत्नीच्या प्रेमापोटी असं मला स्वतःला वाटतं. दुसऱ्या बाजूला विचार करायला लागल्यानंतर कुणी सहज असं म्हणू शकतात की अहो तुम्हाला सर ते 3 हट्ट माहिती आहेत ना त्यातला पहिला हट्ट आहे स्त्री हट्ट. अहो हे स्त्री हट्टाचं उदाहरण आहे असं पण कोणी म्हणू शकतं. परंतु हा चमत्कार या भूमीमध्ये घडवला आपल्या पूर्वजांनी घडवला तो इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये. आणि हा चमत्कार बघताना ते प्रेमाचं प्रतीक आहे स्त्री हट्टाचं प्रतीक आहे अशा वेगवेगळ्या भावनेत आपण बघू शकतो. परंतु कल्पनेची झेप बघा की जे काम दीर्घोद्योग असं जे वर्णन आहे आणि बुद्धिमत्ता या 2 गुणांसाठी मी हे उदाहरण आत्ता देतोय. दीर्घोद्योग वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते 2, 5, 10 वर्षात झालेलं नाही आहे. जवळपास 100पेक्षा जास्त वर्ष काम चाललंय. एका माणसाच्या हयातीत ते पूर्ण झालं नाही. दीर्घोद्योग एका माणसानं करायचा नाही तर तो पिढ्यानुपिढ्या करायचा आहे. हे ते जिवंत स्मारक महाराष्ट्रामध्ये अजून आहे. बुद्धिमत्ता दिसते. कुठलंही स्थापत्य ज्यावेळेला उभं करायचं असतं इमारत उभी करायची असते त्यावेळेला ती प्रमाणातच उभी करावी लागते. मोजमापं घ्यावी लागतात आणि त्याच्यासाठी गरज असते ती बुद्धीची असते. आणि अशी बुद्धीची तीक्ष्णता ही महाराष्ट्रीयांच्या अंगी वसते. याचं एक जिवंत स्मारक आपण या नजरेतनं पुन्हा जेव्हा केव्हा जाल त्यावेळेला त्या वेरूळच्या कैलास लेण्याला आपण जरूर बघाल असं मला स्वतःला वाटतं. ही बुद्धीची तीक्ष्णता जशी आहे तसं कोणताही विचार अंमलात आणण्याची धमक आमच्याच पूर्वजांनी दाखवली. का दाखवली? कारण या भूमीमधलं तत्त्वज्ञान अत्यंत श्रेष्ठ आहे असं अनेक जणांनी अनेक वेळेला अनेक पद्धतीनं सांगितलं. ज्या माऊलींनी वयाच्या 16-18व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असं आपण म्हणतो त्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तत्त्वज्ञानाची उंची काय असते एका अर्थानं भारतीय भूमीमध्ये पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं. भारतीय तत्त्वज्ञानाची जी उंची आहे भारतीय तत्त्वज्ञानाचं जे संचित आहे साठलेलेपण आहे ते माऊलींच्या उक्तीमध्ये आपल्याला दिसतं. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे माझं आहे ते तुझं आहे. हा 4 खोल्यांचा 5 खोल्यांचा 10 खोल्यांचा 15 खोल्यांचा बंगला घर माझं आहे असं नाही. हे विश्वची माझे घर. ही तत्त्वज्ञानाची उंची या भूमीमध्ये गाठली गेली. या भूमीमध्येच असं म्हटलं गेलं जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत असं म्हटलं गेलं. ही तत्त्वज्ञानाची उंची आम्हाला बघायला मिळाली. आणि या तत्त्वज्ञानाच्या उंचीबरोबरच एक जीवनाचा रोकडा व्यवहारसुद्धा संत तुकाराम महाराजांच्या उक्तीतनं आपल्याला बघायला मिळतो की केवळ वरती स्वर्गाकडे पारलौकाकडे डोळे लावून बसायचं नाही तर संत तुकाराम सांगतात त्याच्यात त्याचं मोठेपण आहे असं मला स्वतःला वाटतं. जोडून या धन उत्तम व्यवहारे पैसे मिळवा जरूर मिळवा उत्तम व्यवहारानं मिळवा उदास विचारे वेच करी. त्यामुळं केवळ पारलौकिक नाही तर ऐहिक जीवनाचा उपदेश देणारं सुद्धा तत्त्वज्ञान या भूमीतल्या महात्म्यांनी सांगितलं. आणि आम्ही भाग्यवान असे आहोत की अशी दीपस्तंभासारखी माणसं या भूमीमध्ये जन्माला आली. संत एकनाथांचं चरित्र आपण वेगळ्या पद्धतीने या मुद्द्याच्या संदर्भात समजावून घेऊया.
तत्वज्ञान जरी उंच होतं तरी व्यवहार सुद्धा माणुसकीला काळीमा फासणारा. अरे ज्या माणसाला माझ्यासारखे 2 हात आहेत, माझ्यासारखे 2 पाय आहेत, माझ्यासारखंच मस्तक आहे, मन बुद्धी मनगट माझ्यासारखंच आहे, त्या माणसाला मी शिवायचं सुद्धा नाही, अशी जुलमी परंपरा, अशी माणुसकीला काळीमा लावणारी रूढी सुद्धा याच भूमीनं बघितली. म्हणजे तत्वज्ञान एका बाजूला आणि व्यवहार दुसऱ्या बाजूला. त्यामुळे या व्यवहारात जर बदल करायचा असेल तर असं म्हटलं गेलं संस्कृत सुभाषितामध्ये की जीवनाची तत्व ही निबिड अरण्यामध्ये गुहांमध्ये साठवलेली असतात. सामान्य माणसानं काय करावं? महाजनो गतः तस्य पंथा. जे मोठी माणसं करतात त्यांच्याकडे बघून आपलं आचरण बघावं. या दृष्टिकोनात संत एकनाथांच्या चरित्रातले 2 प्रसंग 2 संदर्भात. एक प्रसंग आहे की त्यांच्या घरी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता आणि वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला त्यांनी बोलावलं कुणाला? तर गावकुसाबाहेर ज्यांना माणूस सुद्धा म्हणून मान्यता आमच्या दुर्दैवी पूर्वजांनी दिली नाही, त्यांना आदरानं तथाकथित दलितांना ते संत एकनाथ महाराजांनी अतिशय प्रेमानं बोलवलं. ज्यांच्या मनामध्ये कर्तृत्वापेक्षाही जन्माचा अहंकार जास्त आहे अशा तिथल्या मंडळींनी त्यांना धमकी सुद्धा दिली की अरे हे आमच्याबरोबर जेवायला बसणार असेल तर आम्ही जेवणार नाही, तुमच्यावरती बहिष्कार घालू. आणि ज्या वेळेला मध्ययुगीन कालामध्ये आपण बहिष्काराची कल्पना करतो त्यावेळेला त्याचं भीषणता आपल्या लक्षात येते. परंतु जो विचार मी मान्य करतो तो विचार आणण्यासाठी मी प्रसंगी कोणत्याही मर्यादेपर्यंत जायला तयार आहे, हे संत एकनाथांच्या या प्रसंगातनं दिसतं असं मला स्वतःला वाटतं. जे जे भेटी जे भूत. संत एकनाथांची गोष्ट अशी सांगितली जाते की काशीची कावड रामेश्वराला न्यावी, रामेश्वराचा सेतू काशीला न्यावा. ही आमची पद्धत किती वर्षापूर्वीची आहे हो, सांगता येत नाही, इतिहासाला सुद्धा सांगता येत नाही. परंतु अशी प्राचीन पद्धत ज्यावेळेला अंमलात आणत होते संत एकनाथ, त्यावेळेला त्या वाळवंटामध्ये त्यांना तहानलेलं ते गाढव दिसलं आणि गाढवामधला भगवंत त्यांना दिसला आणि त्या भगवंताला पाणी पाजलं आणि त्यांनी सांगितली की माझी काशी यात्रा आज या ठिकाणी इथंच सफळ झाली. असं दैदिप्यमान चरित्र संत एकनाथांसारख्या विभूतींचं या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दीर्घोद्योगाचं एक वेगळं उदाहरण. आज आपण सगळे स्वातंत्र्यानंतर आपल्या घटना समितीनं जी घटना लिहिली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिंहासारख्या कर्तृत्वानं जी तयार झाली त्या घटनेच्या खाली आपण वावरतो. लोकशाही देशामध्ये वावरतो. लोकशाही देशामध्ये महत्त्व कशाला आहे? लोकशाही देशामध्ये महत्त्व आहे ते लोकशाहीमध्ये ज्यांना मान्यता आहे अशा पद्धतीचे मार्ग अवलंबून आपलं म्हणणं लोकांच्या समोर अधिकाधिक प्रभावीपणे सादर करण्याला. जाता जाता थोडंसं विषयांतर वाटेल, परंतु बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला भाषण जे केलं आहे त्यात अनेक मुद्दे आहेत. या संदर्भात मला मुद्दा असं मांडायचा वाटतो की बाबासाहेबांनी आवर्जून एक मुद्दा मांडला की आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत, आता आपण प्रजासत्ताक होणार आहोत, त्यामुळे हिंसेच्या आधारावरती असेल, ज्याच्यामध्ये रक्तपाताची कोणतीही शक्यता आहे, असे सर्व मार्ग आम्ही त्याज्य मानले पाहिजेत, कारण आम्हाला आमच्या घटनेनं आता या प्रकारचे सर्व मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. हा जाता जाता एक मुद्दा. परंतु या मुद्द्याचं उदाहरण महाराष्ट्रातल्या एका थोर सुपुत्रानं घालून दिलं. 1839 साली साताऱ्याचे छत्रपती असणारे प्रतापसिंह महाराज यांचं राज्य इंग्रजांनी कप्तानी खालसा केलं आणि ज्या वेळेला कप्तानी खालसा केलं त्यावेळेला इंग्रजांचा कपटीपणा त्यांच्याच देशात जाऊन एका अर्थानं जगाच्या चावडीवर आणण्यासाठी प्रतापसिंह महाराजांनी नियुक्ती कोणाची केली? नेमणूक केली ती त्र्यंबकजी डेंगळे यांची. जवळपास 14 वर्ष त्र्यंबकजी डेंगळे की ज्या वेळेला आमचा समाज असं मानतो की अरे समुद्र उल्लंघून जाणं हे पाप आहे, अशी एक अंधश्रद्धा, अशी एक विचित्र रूढी मानणारा समाज आहे, त्या देशामध्ये गेल्यानंतर आपल्याला खायला मिळेल कसलं, राहायला जागा मिळेल का, अशा सगळ्या विवंचना असताना सुद्धा जवळपास 14 वर्ष त्र्यंबकजी डेंगळ्यांनी त्या इंग्लंडच्या राजधानीमध्ये, त्या अर्थानं त्यावेळच्या जगाच्या राजधानीमध्ये लंडन शहरामध्ये वास्तव्य केलं. आणि काय केलं? तिथले जे इंग्लंडच्या संसदेमधले असणारे खासदार असतील, तिथनं असणाऱ्या चालणाऱ्या सामाजिक संस्था असतील, यांना भेटी घेतल्या, त्यांच्या सह्यांचं निवेदन गोळा केलं, त्यांच्या तिथल्या संसदेमध्ये या विषयावरती आवाज उठवला जावा यासाठी प्रयत्न केले. हे केव्हा? तर पुरा भारत ज्यावेळेला इंग्रजांच्या पकडीखाली एका कपटी, अत्यंत बुद्धिमान परंतु अत्यंत धूर्त असणाऱ्या जगज्जेत्यांच्या जोखडाखाली असणाऱ्या आमच्या भारत देशामध्ये हा सनदशीर मार्ग दाखवून दिला तो 1839 पासून.
म्हणजे आजपासून जवळपास 250 वर्षापूर्वी. ही आहे बुद्धीची तीक्ष्णता, हा आहे दीर्घोद्योग. अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेला इतिहासाचं अवलोकन करतो त्यावेळेला लक्षात असं येतं की इतिहासाचं अवलोकन करत असताना महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटाव्यात अशा अनेक गोष्टी आजपर्यंत घडत गेल्या. ज्यांनी जीवनाला सर्वस्व मानलं ते समाजाचं ध्येयच मानलं. आणि दुर्दैवानं भारतासमोरच्या ज्या अनेक समस्या आहेत त्यातली एक फार मोठी समस्या आहे, मला स्वतःला असं वाटतं त्या समस्येचं नाव आहे जात. आम्हाला सहजपणे असं वाटतं की अरे मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्या जातीपुरतंच मी बघायचं. कुसुमाग्रजांनी एका कवितेमध्ये सत्याचं वर्णन सुद्धा केलं. जातीच्या पलीकडे जाऊन बघायचं असतं की नसतं अशा पद्धतीचा व्यवहार विचार या समाजामध्ये आहे की नाही असं आपल्याला बघायला मिळतं. त्यावेळेला मला डोळ्यासमोर उदाहरण येतं ते विठ्ठल रामजी शिंद्यांचं. जन्मानं बघितलं तर ज्या समाजामध्ये तशा अर्थानं तथाकथित दलितपणाचा शिक्का नाही, एका अर्थानं ज्यांच्यावरती सत्ताधीश असा शिक्का मारला गेला अशा समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा ही माणुसकीला काळीमा फासणारी रीत आहे. मग ती माझा समाज पाळत असेल तरी काय, माझी जात पाळत असेल तरी काय, ती मोडून टाकण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. हे विठ्ठल रामजी शिंद्यांच्या आपल्याला चरित्रातनं बघायला मिळतं. डिप्रेस्ड क्लास मिशन सारख्या एका संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या जीवनाचा खटाटोप या दुष्ट रूढींच्या विरोधात चालवणारे विठ्ठल रामजी शिंदे आम्हाला बघायला मिळतं. याच पुण्याच्या भूमीमध्ये ज्यांचं कार्यकर्तृत्व घडलं अशा फुले दंपतीचं नाव तर इतिहासात कधीच कुणाला विसरता येणार नाही. परंतु फुले दंपतीचं कार्य आपल्याला अनेक वेळा सांगितलं गेलेलं आहे. त्या कार्याच्या अनुरोधानं या समाजामधले जे वंचित आहेत, मग ते दलित असतील, शोषित असतील, महिला असतील, आदिवासी असतील, वनवासी असतील, पीडित असतील, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पसरवायचा आहे. तो शिक्षणाच्या आधारावरती पसरवायचा आहे. आणि हे ध्येय ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला कोसबाडसारख्या एका कुग्रामामध्ये म्हणलं पाहिजे, कुग्राम म्हणणं योग्य वाटत नाही, परंतु एका आडगावात जाऊन अनुताई वाघांसारखी एक कार्यकर्ती, महिला कार्यकर्ती जाऊन त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवते आणि तिथल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. अशा अर्थानं आपण ज्यावेळेला महाराष्ट्राच्या भूमीकडे बघायला लागतो त्याला लक्षात असं येतं की अरे हे महाराष्ट्राची भूमी म्हणजे जणू काही ती रत्नांची खाण आहे. नररत्नांची हा शब्द मी जाणीवपूर्वक टाळलेला आहे. ती रत्नांची खाण आहे. जसं पुरुषांनी असामान्य कर्तृत्व दाखवलेलं आहे, असामान्य त्याग दाखवलेला आहे, तसं या भूमीतल्या स्त्रियांनी सुद्धा असामान्य कर्तृत्व दाखवलेलं आहे. मग केवळ पतीच्या हट्टापायी का होईना, परंतु भारत देशामध्ये आधुनिक वैद्यक शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी असो, त्यांचं चरित्र केव्हा तरी आपण सवडीनं वाचल्यानंतर लक्षात असं येतं की जवळपास 100-125 वर्षापूर्वी त्या साता समुद्रापार जायचं, आपल्या चालीरीतींचा मनावरती असणारा पगडा आणि तिथनं असणारं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण, याचा मानसिक संघर्ष, नवऱ्याचं एका मर्यादेपर्यंत किंवा एका मर्यादेच्या पुढं जाणारं विक्षिप्त वर्तन, हे लक्षात घेऊन सुद्धा आनंदीबाई जोशी या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्यामुळे ही रत्नांची खाण आहे असं बघायला आपल्याला मिळतं. आणि रत्नांच्या खाणीचा आम्हाला जरूर अभिमान वाटतो की होय आहेत, हे आमचे पूर्वज आहेत, हे सगळे आमचे पूर्वसूरी आहेत, यांच्या प्रकाशातच आम्ही आमची वाटचाल केली पाहिजे असं वाटायला लागतं. आणि ज्या वेळेला महाराष्ट्राकडे आपण नजर फेकतो त्यावेळेला लक्षात असं येतं की महाराष्ट्राचं वर्णन एके ठिकाणी केलं गेलं की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. हे कार्यकर्त्यांचं मोहोळ जे आहे, हा शब्द खरा ठरावा, शब्दार्थानं खरा ठरावा, लक्षार्थानं खरा ठरावा, अशा पद्धतीची अनेक जीवनं या भूमीमध्ये आम्हाला बघायला मिळाली. आणि आपण सगळेजण भाग्यवान असे आहोत की या पुण्यासारख्या भूमीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते होऊन गेले, ज्यांचं कार्याचं उच्चारण आज जरी जाहीरपणे करायचं म्हटलं तर कदाचित मनाला संकोच वाटण्यासारखी स्थिती होते. संतती नियमन हा जगापुढचा एक मोठा प्रश्न असे गेली अनेक वर्ष देशातले नव्हे जगातले विचारवंत मांडतात. परंतु मुलं ही देवाघरची फुलं असतात, मुलं ही देवाची देणगी असते आणि ती थांबवायची नसते. हा जो रूढींचा पगडा आहे तो दूर करण्यासाठी याच भूमीमध्ये प्रयत्न करणारे धों कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्व्यांचे सुपुत्र, यांचं जीवन ज्यावेळेला बघायला आपण लक्षात घेतो त्यावेळेला लक्षात असं येतं की अरे कार्यकर्ता या शब्दाचं वेगळी ओळख
यांच्या जीवनातनं आम्हाला बघायला मिळते. कार्यकर्ता हा असाच असतो. त्याला अपेक्षा प्रसिद्धीची नसते, त्याला अपेक्षा पैशाची नसते, त्याला अपेक्षा कुठल्याही पदाची नसते. आणि अशा प्रकारचे कार्यकर्ते या भूमीमध्ये घडले. आणि या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आम्हाला दिसतं की हे विश्वचे माझे घर या भूमिकेतनं जगणारे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला दिसतात. एका वेगळ्या माणसाचं मी नाव या संदर्भात घेईन. आपण सगळेजण विश्वकोश जाणतो, परंतु विश्वकोशाच्या पूर्वी सुद्धा ज्यांनी महाराष्ट्रातली मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे अशा पद्धतीचा एक आजीवन प्रयत्न केला, असे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. इथं जवळच आपण ज्यावेळेला कमला नेहरू उद्यानात जातो त्यावेळेला त्यांचं स्मारक आपल्याला तिथं बघायला मिळतं. त्यांनी ज्ञानकोशाचं काम तर केलंच, परंतु वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानकोशकार केतकरांची पत्नी जी होती ती भारतातली नव्हती, भारताबाहेरची होती. परंतु हा विवाह करताना केतकरांची भूमिका माऊलींच्या शब्दातली नाही का की हे विश्वची माझे घर? अशा पद्धतीची भूमिका या केतकरांच्या आयुष्यातली आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यानंतर महत्त्वाचं बघायला मिळतं की जो वसा डॉक्टर केतकरांनी चालवला त्याच वशाचं पालन किंवा तोच वसा कसोशीनं पुढं नेण्याचे प्रयत्न जे आहेत ते त्यांच्या पत्नींनी त्यांच्या निधनानंतर केला. अत्यंत विपन्नावस्थेत केला, खायची 2 वेळची भ्रांत अशा पद्धतीनं केला. महाराष्ट्र दिनाचं स्मरण करताना अशा पद्धतीच्या सगळ्या महानुभावांची, महापुरुषांची आणि महिषींची आठवण होते आणि मन अत्यंत आदरानं त्यांच्यासमोर नतमस्तक होतं. हे नतमस्तक होणारं मन विचार करायला लागतं की अरे इतिहास काय या महाराष्ट्राचा? हा इतिहास आहे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा. थोडा इतिहास त्याच्यातला पुन्हा एकदा काही जणांसाठी सांगायचा म्हटलं तर 1923 सालामध्ये त्यावेळची जी भारतातली काँग्रेस होती, एका अर्थानं ती स्वातंत्र्याची चळवळ होती. त्या चळवळीतल्या नेत्यांनी निर्णय असा केला की भारतामध्ये प्रांतरचना झाली पाहिजे. त्याचे निकष कोणते असतील त्या निकषासाठी समिती मांडली गेली आणि भाषावर प्रांतरचना असावी अशा पद्धतीचा विचार झाला. परंतु तो सगळ्या त्या स्वातंत्र्य हेच पहिलं ध्येय असं निश्चितपणे असल्यामुळे ते कदाचित मागं पडला. मग आपण येतो 1946 सालामध्ये आणि त्या 46 सालामध्ये दार आयोग किंवा दार कमिशन नावाचं कमिशन नेमण्यात आलं आणि त्यांनी पुन्हा एकदा भाषावर प्रांतरचनेचा पुरस्कार केला. परंतु त्याच्यातसुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय झाला. त्या निर्णयाकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बघू शकतो. त्याच्यामध्ये निर्णय असा झाला की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली पाहिजे. त्या निर्णयानं सुद्धा देशातल्या प्रमुख नेत्यांचं कदाचित समाधान झालं नाही. म्हणून 2च वर्षामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या JVP तिघांची समिती नेमण्यात आली आणि त्या समितीनं आपला अहवाल त्याच्या पुढच्या काही दिवसात दिला. पण तो अहवाल तसा मागे पडला कारण तर भाषेच्या आधारावरती प्रांतरचना करणं हे चुकीचं आहे हे एका भूमिकेतनं असा सगळा विचार होता. आणि हा भूमिकेतनं विचार असताना सुद्धा त्यानं उचल खाल्ली ती एका व्यक्तीच्या बलिदानानं. पोट्टी श्रीरामलू नावाचे आंध्र प्रदेशातले कार्यकर्ते की त्यांनी शब्दशः आमरण उपोषण केले. 1953 साली त्यांचा मृत्यू झाला त्या उपोषणामध्ये. लोकभावना इतक्या प्रक्षुब्ध झाल्या की आता भाषावार प्रांतरचना केलीच पाहिजे आणि हे आंध्र प्रदेश नावाचं राज्य भारतामध्ये भाषेच्या आधारावरती 47 नंतर आपण बोलतोय त्या आधारावरती पहिल्यांदा जन्माला आलं. आणि मग पुन्हा एकदा 53 सालानंतर पुन्हा एकदा कमिशन नेमण्यात आलं, फजल अली आयोग नेमण्यात आला, कुंजरू समिती नेमण्यात आली. आणि या समितीचा जर कार्यकाळ बघितला आणि त्याच्यातल्या सूचना बघितल्या तर एकदा मुंबई केंद्रशासित करा, एकदा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, महाराष्ट्र आणि गुजरात हे दोघांना एकत्र ठेवा अशा पद्धतीची होती. आणि त्या विरोधात लोकभावना प्रचंड होती. प्रचंड कशा अर्थानं होती? कारण त्या अर्थानं आता राजकीय आघाडीवरती पुढे असणारे काँग्रेस पक्षातलं नेतृत्व नेहरूंची भूमिका वेगळी असल्यामुळे कदाचित मागं सरकलं असं आपल्याला आज म्हणावं लागेल इतक्या वर्षानंतर. परंतु जनमताचा रेटाच इतका होता की याच पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरामध्ये मोठी सभा झाली. SM जोशी असतील, नाग गोरे असतील, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असतील, याच्यासारखी मंडळी पुढं आली ज्यांच्या वक्तृत्वाचं वर्णन मुलुख मैदान तोफ असंच केलं पाहिजे अशा आचार्य आत्रे पुढे आले. आणि एक तरुण पुढे आला की ज्याचं वय अवघे पाऊणशे न वयमान 75च्या पुढं असणारा एक तरुण आला आणि त्याचं नाव सेनापती बापट. हे सगळेजण एकत्र आले कारण लोकभावना प्रक्षुब्ध होती. परंतु याच वेळेला एक मुद्दा जाता जाता मी मांडून थोडं पुढे जातो
की या भूमिकेला, भाषावार प्रांत रचना असणाऱ्या भूमिकेला याच पुण्यामधनं विरोध सुद्धा झाला. कुणी केला? सकाळ वर्तमानपत्राचे जे संस्थापक आहेत त्या नानासाहेब परुळेकरांनी केला. परंतु नानासाहेब परुळेकरांची थोरवी मला वेगळ्या पद्धतीने वाटते की नानासाहेब परुळेकरांचा एक तात्विक भूमिका म्हणून याला विरोध होता. आणखीन एक नाव याच्यात घ्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा याला तत्व म्हणून विरोध होता. एक भाषा एक प्रांत असं न करता एक प्रांत एक भाषा करा, छोटे छोटे प्रांत केले तरी चालेल, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. परंतु दुर्दैवानं 56 साली बाबासाहेबांचं निधन झालं, पण परुळेकर हयात होते. आणि 56 सालानंतर हे सगळी ज्यावेळेला चळवळ पुढे जायला लागली त्यावेळेला पुण्यातली मंडळी एक अभिनव प्रयोग त्यावेळेला केला असं आज म्हणलं पाहिजे. ते म्हणजे अंत्ययात्रा काढली. कुणाची अंत्ययात्रा काढली? नानासाहेब परुळेकरांची अंत्ययात्रा काढली, याच पुण्यातल्या रस्त्यावरून निघाली. आता याच्यात वैशिष्ट्य ते काय, अशा अंत्ययात्रा निघतातच. आपण बघतो गेल्या काही वर्षात सुदैव म्हणावं, दुर्दैव म्हणावं किंवा आणखीन काय शब्द द्यावेत आपण विचार करू शकतो, परंतु अशा वेगवेगळ्या लोकांच्या अंत्ययात्रा निघताना आपण बघतो. नानासाहेब परुळेकरांचं थोर पण असं आहे की ज्या भूमिकेला समाजातून प्रचंड विरोध होतोय, परंतु ती लोकांची भूमिका आहे, ती एक वृत्तपत्र चालवणारा संपादक या नात्यानं लोकांची भूमिका समाजासमोर आली पाहिजे, या नात्याने नानासाहेब परुळेकरांनी स्वतःच्या अंत्ययात्रेची बातमी सकाळ वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती छापली. कारण लोकभावना आहे. आपण विचार करू शकतो आजच्या काळात आपण असं होतंय नाही होतंय, आपण सुज्ञ आहोत, आपण ऐकणारे पाहणारे समजून घेणारे आहोत, आपण विचार करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि देशाला एका अर्थानं काळीमा लावणारी गोष्ट याच महाराष्ट्राच्या भूमीत घडली की स्वातंत्र्यानंतर आमच्या देशातल्याच एका मागणीसाठी आमच्या 106 बांधवांना बलिदान करावं लागलं. आणि त्या सगळ्या संघर्षानंतर 1 मे 1960 रोजी त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असं म्हणलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य या टप्प्यावरती एका पुढच्या पर्वामध्ये प्रवेश करत झालं. हा महाराष्ट्र कसा होता? हा महाराष्ट्र एकभाषिकांचा होता, परंतु दुःख होतं. कशाचं दुःख होतं? बेळगावचं दुःख आम्हाला माहिती आहे, वाचून माहिती आहे. परंतु डांग त्यावेळेला महाराष्ट्राचा हिस्सा होता, तो डांग गुजरातला आम्ही देऊन टाकला. पैशाची सुद्धा देवाणघेवाण झाली असं इतिहासामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो. गोवा सुद्धा एका अर्थानं ते महाराष्ट्राचाच एक विभाग आहे असं म्हणता येईल. या पद्धतीचे आपल्याला अनेक पद्धतीच्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे आमचा गोवा गेला, बेळगाव गेला, कारवार गेलं, निपाणी गेलं, डांग गेला, अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे काही हिस्से गेले तरीसुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्र अखंड झाला असं म्हणलं पाहिजे. आणि अखंड महाराष्ट्राचं स्वप्न साकार करत असताना मग जे महाराष्ट्रातले उत्तराधिकारी आहेत, मग जे महाराष्ट्रातली थोर मंडळी आहेत, त्यांनीसुद्धा या देशामध्ये नमुनेदार काम करून ठेवलं की ज्याचं उदाहरण देशानं गिरवलं. अशी उदाहरणं याच महाराष्ट्रामध्ये घडली ना. मग 1972च्या भीषण दुष्काळामध्ये ज्या वेळेला लोकांना अन्नाची भ्रांत होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीची योजना याच पुण्यामध्ये सुरू झाली, याच महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आणि याच भीषण दुष्काळामध्ये आणखीन एका कामाची सुरुवात झाली, ते म्हणजे जनकल्याण समितीच्या, रासव संघ जनकल्याण समितीच्या कामाची सुरुवात झाली. या दुष्काळाचे चटके अनेक ठिकाणी बसले. आपल्या सगळ्यांसाठी एक खास कॉलेजची म्हणून आठवण, नाव घेऊन सांगायला हरकत नाही, मॅडमना माहिती आहे. डॉक्टर गंगाधर शिरोडे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी वसतिगृहात सुद्धा राहत होते. मध्यंतरी एका माजी विद्यार्थी मेळाव्यात त्यांची माझी भेट झाली. त्यावेळेला डॉक्टर शिरोडे जे म्हणाले ते माझ्या मनावरती असं कोरलं गेलं. शिरोडेंनी प्रसंग काय सांगितला की या 72च्या दुष्काळामध्ये ते कॉलेजचे विद्यार्थी होते, दुष्काळातनं आलेले, घरच्या लोकांना मदत करण्याची शक्यता नाही. त्यावेळेला याच कॉलेजच्या सभागृहामध्ये कॉलेजच्या प्राध्यापक मंडळींनी पैसे एकत्र केले आणि अशा दुष्काळी भागातनं आलेल्या मुलांना जेवायची त्यांनी सोय केली. डॉक्टर शिरोडे असं सांगत होते की पहिल्या दिवशी घास घशाखाली उतरत नव्हता. का उतरत नव्हता? तर अरे मला शिकवणारे सर इतक्या प्रेमानं मला वाढतायत, ते प्रेमच पोट भरायला कदाचित पुरेसं होतं, कदाचित मनामध्ये संकोच होता, कदाचित घरची आठवण होती, परंतु घशाखाली घास उतरत नव्हता. याच महाविद्यालयामध्ये असा माणुसकीचा कळवळा दाखवणारे, माणुसकीचे गहिवर दाखवणारे त्यावेळेचे प्राध्यापक मंडळी होऊन गेली. असं एक जाता जाता उदाहरण. मुद्दा असा होता की महाराष्ट्रानं नमुनेदायक किंवा ज्याचा उदाहरण गिरवलं पाहिजे अशा पद्धतीची रोजगार हमी योजना या महाराष्ट्रानं जन्माला घातली. या महाराष्ट्रानं जन्माला काय घातलं? या महाराष्ट्रानं लोकशाही पारदर्शक असली पाहिजे.
सगळी शासन प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया कशी चालते याचं दर्शन आम्हाला घडलं पाहिजे. त्यामुळं माहितीचा अधिकार कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन, हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संमत झाला असं आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या बाजूनं विरोधात दोन्ही पद्धतीनं बोलता येतं, परंतु सांगण्याचा मुद्दा असा की ही गोष्ट महाराष्ट्रात पहिल्यांदा घडली. महाराष्ट्रात पहिल्यांदा काय घडलं? महाराष्ट्रात बुद्धिमत्तेचं वैभव जे आहे ते वैभव आज सुद्धा आपल्याला दाखवता येतं. उदाहरणादाखल पुन्हा एकदा 2 नावं. ती म्हणजे जागतिक स्तरावरचा पर्यावरणामधला जो नोबेल पुरस्कार असं म्हणलं जातं, ते टेलर पारितोषिक किंवा टायलर पारितोषिक दिलं गेलं, ते माधवराव गाडगिळांना दिलं गेलं काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आणि एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट, गणितामधलं ज्याला नोबेल असं मी वाचलं, ते रॉल्फ नेमान लीला हे पारितोषिक जे दिलं आहे ते सुभाष खोत यांना दिलं गेलं. त्यामुळे बुद्धिमत्तेचं वैभव महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचं जे कर्तृत्व आहे ते जागतिक स्तरावरती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीनं महाराष्ट्राची ओळख आम्हाला होते. आणि ही ओळख होत असताना महाराष्ट्रापुढे आव्हानंसुद्धा आवासून उभी आहेत. आवासून उभी असलेल्या आव्हानांमध्ये अनेक आव्हानं अशी आहेत. मी ज्या वेळेला अशा पद्धतीनं बोलतो त्यावेळेला मनामध्ये नेहमी एक उदाहरण येतं. ते उदाहरण असं आहे की आपण सगळ्यांनी रामायण वाचलं आहे, ऐकलं आहे. त्या रामायणामध्ये हनुमंत ज्या वेळेला त्या रावणाच्या दरबारात जातात आणि त्या शेपटीला त्या चिंध्या गुंडाळून पेटवून द्या असं ज्या वेळेला बोललं गेलं, रावणाने सांगितलं, त्या ती शेपटी जी आहे ती हातभर अजून लांबच होते. लंकेमधली वस्त्र संपली असं उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलं जातं. समस्यांची यादी या मारुतीच्या शेपटासारखी असं मला वाटतं की समस्यांची यादी करणं हीच एक मोठी समस्या. आपण यादी करायला बसलो की अजून ती पुढे सरकते. अशा पद्धतीच्या समस्या आहेत. त्यामुळे काही मोजक्या समस्यांचं दिग्दर्शन आपल्यासमोर किंवा बोलणं आपल्यासमोर करावं असं मला स्वतःला वाटतं. मोजकी समस्यामध्ये अनेकांचा उल्लेख करता येईल. एक उल्लेख पहिला मी करू इच्छित होतो बळीराजाचा. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या करतो. काय या प्रश्नावरती आमच्याकडे उत्तर आहे? उत्तरं काय आहेत याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, विचार मंथन होऊ शकतं, मतांतरं मांडली जाऊ शकतात. परंतु या समस्येचं आम्ही आज समाधान केलं आहे का असा जर प्रश्न विचारला तर प्रामाणिकपणे त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. दुसऱ्या बाजूला आम्ही घटनेच्या अधिकाराखाली समतेच्या राज्यामध्ये प्रवेश केला. बाबासाहेबांनी सर्वोच्च महत्त्व दिलं बंधुतेला, परंतु ही समता ही कागदावरची आहे, कायदा म्हणून केलेली आहे का नाईलाज म्हणून पाळली गेलेली आहे, अशी उदाहरणं बघायला मिळतात. आज सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जातीबाहेर लग्न केलं म्हणून आपल्या पोटच्या पोरांचे गळे चिरणारे सुद्धा आईबाप याच महाराष्ट्रामध्ये आहे. आकडेवारी आपण शोधू शकतो. परंतु ही जातीयतेची जी समस्या जरूर आहे महाराष्ट्रासमोर. शेतीची समस्या आहे, जातीयतेची समस्या आहे, दारिद्र्याची समस्या आहे. या दारिद्र्यानं असं बघायला मिळतं की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. परंतु थोडासा एक विचार असा केला पाहिजे की ते उत्पन्न का जास्त आहे, तर मुंबई हे अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचं कॉर्पोरेट ऑफिस आहे. त्यामुळे त्यांचं जे सगळं उत्पन्न दाखवलं जातं ते मुंबईत दाखवलं जातं. ते जरा बाजूला काढा. मग आकडेवारी काय? 2 वर्षापूर्वीची आकडेवारी 2014 सालची. मुंबईतलं दरडोई उत्पन्न जे आहे या सगळ्या मिळवणुकीनंतर ते 1,88,000 आणि वरती काही असं आहे. पण दुसऱ्या बाजूला आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या माणसाचं उत्पन्न, दरडोई उत्पन्न आहे 53,780 रुपये. महिन्याला 4-4.5 महिन्याला 4-4.5 आपलं आयुष्य घालवायचं कसं, हा प्रश्न दारिद्र्याचा एक मोठा आमच्या समोर आवासून उभा आहे. प्रश्न असे अनेक आहेत, परंतु निराशाजनक स्थिती जरी असली तरी आशेचे चमचमणारे तारे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. महाराष्ट्राचे थोर सुपुत्र असणारे विनोबा भावे यांचं वचन या निमित्तानं मला आठवतं. विनोबाजीने असं म्हणलं की जो गैर सरकारी है वही असरकारी है. माझं स्वतःचं मत असं आहे की इंग्रजांच्या राज्यांनी आम्हाला काय शिकवलं, आमची शिकवण काय हो, आमची शिकवण अशी आहे की गाव करील ते राव काय करील. पण दुर्दैवाने इंग्रजी राज्यांनी आम्हाला असं शिकवलं की सर्व काही राव करील, आम्ही फक्त अर्ज विनंत्या खेटे 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 आणि खेटे एवढेच घालायचे. परंतु विनोबाजींचं हे म्हणणं प्रत्यक्षात आचरणात आणणारी मंडळी दिसतात. वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालेल्या कल्पना सरोज तथाकथित दलित जातीमध्ये जन्माला आल्या. सासूरवास इतका झाला की नाईलाजानी वडिलांनी त्याला परत आणलं. सगळं ते
बहिष्कृतपणाचा शिक्का अजूनही स्त्रीवरती मारला जातो. का मारला जातो आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. पण तो बहिष्कृतपणाचा शिक्का घेऊन जीवनाच्या संघर्षामध्ये ज्यावेळेला कल्पनाताई मुंबईमध्ये आल्या त्यावेळेला त्यांनी एक खोली घेतली आणि व्यवसाय सुरू केला शिवणकामाचा. पण तिथं थांबल्या नाहीत. शिवणकाम आलं, त्यानंतर फर्निचरचा व्यवसाय आला, त्यानंतर बांधकाम व्यवसाय आला, त्यानंतर कमानी मेटल्स नावाची एक मोठी कंपनी त्यांना मिळाली. आणि कशासाठी? मला पैसा मिळवणार या भूमिकेतनं नाही, तर माझ्यासारख्या परिस्थितीमध्ये जगणाऱ्या महिलांचं जे आक्रंदन आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना सन्मानाचं व्यवस्थितपणाचं जीणं जगता आलं पाहिजे. अशा कल्पनाताईंचं कर्तृत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. दारिद्र्यावरचं हे एक उत्तर आहे का? आपण विचार करू शकतो. दारिद्र्यावरचं शेतकरी प्रश्नाचं उत्तर, शेतकरीच्या समस्या. 1985 साली सुभाषराव पाळेकरांना प्रश्न असा पडला की अरे मी ज्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये शिकलो, रासायनिक खतं वापरा, उत्पन्न वाढेल, आत्तापर्यंत वाढलं, आता पुढं काय? आता उत्पन्न वाढायचं थांबलं. सुभाषराव पाळेकरांनी आध्यात्मिक शेतीची कल्पना मांडली. त्यांचा सिद्धांत स्वतःच्या आचरणानं त्यांनी असा घालून दिला आहे की एक जर देशी गाय तुमच्याकडे असेल तर जवळपास 30 एकराच्या शेतीला लागेल अशा पद्धतीचं सगळं तुम्ही निर्माण करू शकता. आज देशभरामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी सुभाषराव पाळेकरांच्या, पद्मश्री सुभाषराव पाळेकरांच्या त्या प्रेरणेनं काम करतात. हे शेतकऱ्यांच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. दारिद्र्यावरचं एक उत्तर, मातीमध्ये ज्यांचे जन्म मळले त्यांना अलगद उचलून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी अलगद खाली यावे. मातीमध्ये ज्यांचे जन्म मळले त्यांना अलगद उचलून द्यावे. याच पुण्यामध्ये मिनीलेक नावाची कंपनी, मोहनराव घैसास ती कंपनी चालवतात. मोहनराव घैसासांना स्वतःची कंपनी उत्तम स्थितीनं चालू असताना या बंधुतेचा विसर पडला नाही. आणि एका सामाजिक प्रेरणेने त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये ढगेवाडीमध्ये त्या ग्रामविकासाचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि काही वर्षांपूर्वी त्या ढगेवाडीमध्ये वाजत गाजत मिरवणुकी निघाल्या. आजकाल या दिवसामध्ये जत्रा यात्रांचे उत्सव आहेत गावोगाव. ही जत्रेची मिरवणूक नव्हती, यात्रेची मिरवणूक नव्हती, कोणी देव त्या गाडीमध्ये ठेवलेला नव्हता, तर आमची सगळी दारिद्र्य रेषेखालची रेशन कार्ड त्या गाडीमध्ये आम्ही ठेवली. शासनाला आम्ही सन्मानानं सांगू इच्छितो की आता तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही, हे घ्या परत तुमचं. तुम्हाला सरकारकडून मागायचंच नसतं, आपल्या स्वसामर्थ्यानं कमवून खायचं असतं, परत द्यायचं असतं. ही शिकवण या ढगेवाडीनं मोहनराव घैसासांच्या रूपानं आम्हाला बघायला मिळाली. शिक्षणाच्या प्रश्नामध्ये आपण तर काम करतो. शिक्षण वेगळ्या अंगाने. रणजिता पवार नावाची उमरग्यातली एक तरुणी ठरवते, भटक्या विमुक्त समाजामध्ये जन्माला आलेली तरुणी शिकवते, मनामध्ये ठरवते की अरे मी कठोर संघर्ष करून शिकले, जातीबाहेर लग्न करून मला माझं कार्य पुढे चालवायचं आहे. का चालवायचं आहे? तर पालावरती जाऊन शिकवणारे शिक्षक या महाराष्ट्रामध्ये कवी आहेत. ही रणजिता पवार, वय 25-30 असेल, ती शिकवते. पाड्यापाड्यांवर जाऊन शिकवते. त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयत्न करते. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असाच प्रयोग करणारा नरसिंग झरे अन्सरवाडा हा सुद्धा भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीनं काम करतो. आणि या ठिकाणी जरा आवर्जून मी उल्लेख करेन की काही दिवसांपूर्वीच राजश्रीताई काळेंचं अतिशय मनाला हात घालणारं वक्तव्य आपण ऐकलं. याच्या मागची प्रेरणा जी उभी आहे ती भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची उभी आहे. गिरीशराव प्रभुण्यांसारखे कार्यकर्ते ज्यांनी आयुष्य आपलं या प्रश्नांमध्ये घातलं, या माध्यमातून त्यांनी अशा सगळ्या प्रकारचे प्रकल्प उभे केले. आणि मग केव्हा तरी आपल्याला जयश्री काळे दिसतात, केव्हा तरी त्यांचा असणारा भाऊ दिसतो, केव्हा तरी असणारा हा नरसिंग झरे दिसतो. अशी कार्यकर्त्यांची मांदियाळी या महाराष्ट्रामध्ये दिसते. त्यामुळे जातीवरच्या प्रश्नांना हे पण एक उत्तर आहे असं वाटतं. जातीवरच्या प्रश्नांना असं एक उत्तर आहे, शरीराची जखम बरी करता येते हो, डॉक्टरकडे जाता येतं, इंजेक्शन औषधं कोर्स सगळं पूर्ण करता येतो. मनाची जखम, मला असं वाटतं की हा जो उच्च नीतीचा जन्मजात कर्तृत्वाचा अभाव असून सुद्धा केवळ मी जन्माने श्रेष्ठ आहे हा जो आजार आहे असं मी म्हणतो, हा आजार मनाचा आहे. आणि या मनाच्या आजारावरती संघर्ष काय? रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणणारे संत तुकाराम कधी ढाल तलवार घेऊन लढायला गेले असं मी तरी वाचलं नाही. पण तरीसुद्धा रात्रंदिन संघर्ष कशाशी होता? तो मनाशी होता. त्यामुळे हा जातीयतेचा प्रश्न जो आहे तो मनाशी संघर्षाचा आहे. आणि अनेक महापुरुषांनी, मग ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा महापुरुषांनी असं सांगितलं की अरे आपल्याला जाती या संपवायच्या आहेत, त्याच्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजे. सातारा शहरामध्ये मी शिकायला होतो. आमचे त्यावेळचे त्या ठिकाणचे संघाचे कार्यवाह असणारे
विनायक शंकर कुलकर्णी, कैलासवासी विनायक शंकर कुलकर्णी. आई इतकी कर्मठ होती की कराडमधल्या आपल्या घरापासून निघून त्या रेशनच्या दुकानात जायचं आणि परत यायचं. जवळपास 5.5-6 किलोमीटर चालायचं, परंतु दुसऱ्याच्या घरचं पाणीसुद्धा पिणार नाही. पण आबांनी ठरवलं की होय, मी आवर्जून आंतरजातीय विवाह करणार. आणि आबांनी आंतरजातीय विवाह केला. त्यांचं जे सहजीवन आहे ते मी अतिशय भाग्यवान आहे असं मी समजतो की त्यांचं सहजीवन काही वर्षांसाठी मला बघायला मिळतं. वहिनींनासुद्धा मी अतिशय विनम्र भावनेनं त्यांचा, विनया वहिनींचा उल्लेख करू इच्छितो की सहजीवनात नांदताना एका जातीचे, एका पद्धतीचे असताना सुद्धा संघर्ष होतात. जे लग्न झाले त्या सगळ्यांना जाणवतं. कंगोरे घासावे लागतात, दोन्हीकडचे घासावे लागतात. परंतु इथं तर एका विचारपूर्वक केलेल्या विवाहाला प्रत्यक्ष उदाहरणामध्ये रूपांतर करण्यामध्ये वहिनींचा सुद्धा तेवढाच मोलाचा वाटा. हे जातीयतेच्या प्रश्नांवरती उत्तर आहे असं मला वाटतं. अशाच पद्धतीचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे 2 वेगवेगळे उल्लेख. पाथरी, फुलंब्री तालुका, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्राध्यापक रेखा मेश्राम आहेत. त्यांनी रमाई फाउंडेशन सुरू केलं. रमाई नावाचं मासिक त्या चालवतात आणि महिलांना आपल्या पायावरती उभं करण्यासाठी त्या प्रयत्न करतात शिक्षण क्षेत्राशी संबंधित. मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये शिकवत असताना आलेल्या व्यासांना प्रश्न पडला की अरे इथपर्यंत जगलो ते स्वतःसाठी जगलो, आता दुसऱ्यासाठी जगूयात. ते कॉलेजच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि या आपल्या हवेली तालुक्यामध्ये आले आणि इथं आजद्यामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था म्हणून संस्था सुरुवात केली. आजसुद्धा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा त्या शाळेमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना काही किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशा पद्धतीचे नमुने दिसतात. बिचुकले नावाचं गाव आहे सातारा तालुक्यामधले. तिथले संभाजी पवार जे आहेत यांनी मनाशी निर्णय केला की अरे पाण्याचा प्रश्न सरकार सोडवेल त्याला सोडवेल, गाव माझं आहे ना, त्रास मला होतो, आम्हाला होतो, मी करेन. ते पुढे झाले, राजकारणातनं सुद्धा मार्ग काढत पुढे गेले आणि ते बिचुकले गाव आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या जवळपास आलेलं आहे. केव्हाही सरकारी घोषणांच्या पलीकडे जाऊन केलेलं काम आहे. ज्यावेळेला अशी उदाहरणं ज्यावेळेला बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की होय, महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्यकाळ आहे. परंतु तो उज्ज्वल भविष्यकाळ असण्यासाठी मराठी माणसाचं नाव हे महाराष्ट्र हा खड्ग भारताचा असं म्हटलं गेलं. महाराष्ट्र म्हणून आमचं वेगळं अस्तित्व इतक्या प्रखरपणे आम्हाला जमवायचं आहे का, अशी कल्पना नाही आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या कार्यकर्त्यांची पण नव्हती असं माझी समज आहे. महाराष्ट्र हा भारताचा अंगभूत हिस्सा आहे आणि महाराष्ट्राला स्वतःच्या तेजानं भारताच्याच नव्हे तर जगाच्या क्षितिजावरती तळपायचं असेल तर जदुनाथ सरकारांचं जे वाक्य मी सांगितलं त्याच्या पुढचं वाक्यामध्ये ते असं म्हणतात. जदुनाथ सरकार 1919 सालाच्या सुमाराला त्यांनी हे लिहिलं त्यांच्या ग्रंथामध्ये की या सगळ्यांच्या गुणाबरोबरच बुद्धीची अधिक तीक्ष्णता, सहकार्याची भावना, संघटितपणा या जर गुणांची जोड महाराष्ट्रीयन माणूस जर देईल, मराठी असा शब्द आहे, देईल तर जगामध्ये तो क्रमांक 1ला जाईल. हे महाराष्ट्राचं भवितव्य वर्तवणारे सर जगन्नाथ सरकार आहे. आणि ज्यावेळेला अशा अस्वस्थ असणाऱ्या प्रश्नांनी मी ज्यावेळेला विचारात पडतो त्या लक्षात असं येतं की होय, अशी जी गावची जी प्रकाशाची बेटं आहेत ना, ती प्रकाशाची बेटं आपल्या कर्तृत्वानं उजेड देतात आहेत. त्या प्रकाशांची बेटं आता न राहता त्याच्या राजवाटा झाल्या पाहिजेत, हमरस्ता झाला पाहिजे की हजारो लाखो लोकांनी त्या मार्गावरनं चाललं पाहिजे आणि चित्र असं दिसू शकतं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं. ते एक नम्र आवाहन शिक्षक म्हणून एकूण समाज जीवनामध्ये आपलं विशेष स्थान आहे हे लक्षात घेऊन एक नम्र आवाहन असं प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करूया. 2-3 चटकन करण्यासारखे उपाय मला स्वतःला वाटतात. एक मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी आपण आवर्जून मराठीतून आपल्या विषयांचं लेखन केलं पाहिजे. विकिपीडियासारखा जो इंटरनेटवरती महाग्रंथ किंवा विश्वकोश उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपला योगदान आपण दिलं पाहिजे, जरूर दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण असं करू शकतो की आपले भावभावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्याचं माध्यम हे परंपरेच्या पद्धतीनं कसं होईल असं बघायला केलं पाहिजे. आवर्जून आपल्या सणावारांच्या दिवशी आपले जे पारंपरिक पोशाख आहेत ते आम्ही आवर्जून घातले पाहिजेत, आनंदाने घातले पाहिजेत, अभिमानानं घातले पाहिजेत. पुढच्या पिढीला आमच्या त्र्यंबकजी डेंगळे कोण सांगणार? पुढच्या पिढींना अनुताई वाघांचं कर्तृत्व कोण सांगणार? पुढच्या पिढीला विठ्ठलरामजी शिंदेंची ओळख कोण करून देणार? आई वडिलांनंतर आपलाच नंबर. त्यामुळे हे जे एक आव्हान आहे
रिले रेसमध्ये जसं बॅटन एका पिढीकडून एका खेळाडूकडून तसं पुढे जातं, तसं जे महाराष्ट्राचं संचित आम्ही घेऊन आलेलो आहे ते संचित आमच्या पुढच्या पिढीसमोर ठेवण्याचं आव्हान हे फार मोठं आहे. या आव्हानाला आपण सगळेजण प्रतिसाद देऊयात असं एक नम्र आवाहन करतो. आणि निसंशयपणे असं वाटतं, दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभव काल, उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करता चाल, दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभव काल. धन्यवाद.